तर आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण, आमची भूमिका आम्ही ठरवू, असं सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरनं शंभूराज देसाई यांनी भाजपला इशारा दिलाय। चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला गृहीत धरून सत्ता स्थापन करण्यात दावा केला होता करण्याचा आणि यावरनं मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला इशारा दिला। यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील उत्तर दिलं। आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण, आमची भूमिका आम्ही ठरवू, असं म्हणत सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरनं शंभूराज देसाई यांनी भाजपला टोला लगावलाय। यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील उत्तर दिलंय। मी म्हणणार होतो मगाशी, पण मी आवरलं बोलायचं। आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण, ते आम्ही वेगवेगळे लढलो ना। आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांची कमळचे चिन्ह होतं, त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं। आम्ही वेगळं लढलोय। आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की म्हणायचं नाही ते आमचेच आहेत, ते आमच्या बरोबर। अहो, आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही आमची भूमिका ठरवू ना। आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं, बघा, उभं राहणं, निवडून येणं आमच्या हातात आहे। निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची, सरकार स्थापन करायची, ही शिवसेनेमध्ये आदेश चालतो। तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देतील ना आम्हाला। एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नाही, आमची भूमिका ठरवणारे भाजप कोण, असं त्यांनी थेट इशारा दिला। शंभूराज देसाई हे माझे मित्रही आहेत, माझे नेतेही आहेत, आणि त्यामुळे मित्राला काही बोलता येतं तसं ते बोलले असतील, मला त्याचा राग बिलकुल नाही। माझं म्हणणं एवढंच आहे की राजकारणामध्ये सगळं गणित हे भावनेशी जोडलेलं जसं असतं तसं संख्येशी जोडलेलं असतं।